हे बहुश्रुत व्यासंगी व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे आज व्याख्यानासाठी. या व्यक्तिमत्वाचा सत्कार आणि स्वागत करणे ही आपली भारतीय परंपरा आहे. तेव्हा मी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य गायकवाड साहेबांना विनंती करतो की त्यांनी काळे सरांना गुलाबपुष्प आणि पुस्तक देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य काळे सरांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय प्राचार्य गायकवाड साहेब यांचा गुलाबपुष्प देऊन स्वागत आणि सत्कार करावा. धन्यवाद सर. आजचा अतिशय श्रवणी असं हे वक्ता आणि त्यांचं भाषण असणार हे आपल्याला कळेल. तत्पूर्वी मी महाविद्यालयाच्या प्राचार्य विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. डॉक्टर गायकवाड साहेब. नमस्कार. नमस्कार. तुमचं लक्ष काही बाहेर आहे का? नाही ना? व्हेरी गुड. आजच्या शिवजयंतीच्या व्याख्यानाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेले अतिशय चांगले वक्ते आणि आपल्या परिसरातलं सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातलं भूषण आदरणीय डॉक्टर पुरुषोत्तम काळे सर, या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर गारडी, प्राध्यापक मोठे, प्राध्यापक सदाफळ, सगळेच माझे प्राध्यापक बंधू भगिनी आणि माझ्या तरुण विद्यार्थी मित्र आणि भगिनींनो, मला अतिशय आनंद वाटतो की आपल्याला एका चांगल्या व्याख्याताचं व्याख्यान ऐकायला मिळणार आहे. शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण लहानपणापासून, म्हणजे मला असं वाटतं की आपण जन्मल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो, ऐकतो. त्यांच्या विषयीच्या चुरस ज्या काही त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये लढाया केल्या असतील, काही अतिप्रसंग झालेले असतील, आग्र्याहून सुटका अशा स्वरूपाचे प्रसंग असतील, किंवा जिथं जिथं म्हणून तो राजा, लढवय्या राजा हा स्वराज्याची स्थापना करण्याच्यासाठी वयाच्या 15-16 वर्षापासून ते त्यांच्या अंतापर्यंत जे काही त्यांना 30-35 वर्षाचं कार्य करण्याचं आयुष्य मिळालं, म्हणजे बालपण सोडून, तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला असं वाटत नाही की त्यांनी एखादा रविवार तरी सुट्टी घेतली असेल. आपल्याला सातत्याने इंग्रजांच्या काळापासून आपण आता रविवार म्हटलं, डॉक्टर पण आता दवाखाना उघडा नाही ठेवत, अशी स्थिती आहे. म्हणजे पेशंट असलं तर त्याला काही होऊ दे पण सोमवारी ये म्हणे. असो, मी असं तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की आपण अनेकदा तुम्ही यूट्यूबला पण असं बऱ्याच वेळेला पाहता की कोणीतरी मोठा आवाज चढून बोलणारा वक्ता, नाही का, खूप वेळेला शिवगर्जना करणारा वक्ता, खूप वेळेला आपल्याला असं भारावून टाकतो. आणि कंटेंट म्हटलं तर फक्त शिवाजी महाराजांचं जे काही अफजल खानाचा वध असेल, आग्र्यावरून सुटका असेल, किंवा काहीतरी लांजाच्या पाटलाचे हातपाय तोडल्याची घटना असेल, तर ह्या घटनांचा क्रम फक्त तो मांडण्याचा प्रयत्न करतो आणि तिथं आपण प्रत्येक ठिकाणी टाळ्या वाजवतो. मला याच्यामध्ये फारसा स्वारस्य वाटत नाही. त्याचं कारण असं की ते आपण लहानपणापासून ऐकलेलं आहे. म्हणजे अफजल खानाचा वध आता काळे सरांनी सांगितला तर तो आपल्याला माहिती आहे, त्याचा शेवट माहिती आहे का नाही? आग्र्यावरून सुटका झाली का नाही महाराजांची? झाली, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर मला असं वाटतं की त्याच्याही पलीकडे महाराज हे काय आहेत हे आपण वैचारिकदृष्ट्या समजून घेतलं पाहिजे. आणि ते वैचारिकदृष्ट्या समजून घेतलं पाहिजे तर मग त्याला वक्ताही त्याच तोलाचा मोलाचा आपल्या समोर असला पाहिजे. मी तुम्हाला मुद्दामून एखादी घटना सांगेन की व्हिएतनाम अमेरिकेच्या बरोबर जवळपास, व्हिएतनाम हे एक छोटं राष्ट्र आहे आशियामधलं, आणि व्हिएतनाम अमेरिकेच्या बरोबर जवळजवळ 25 वर्ष लढत होतं. अमेरिकेसारखा बलाढ्य देश 25 वर्ष व्हिएतनामच्या बरोबर लढत होता आणि शेवटी अमेरिके तिथून निघून गेले. त्यांना माघार घ्यायची वेळ आली आणि ही जी सगळी लढाई होती ती व्हिएतनामियांनी
गनिमी काव्याने लढाई केलेली होती आणि हा जो गनिमी काव्याचा स्ट्रॅटेजिक मुत्सद्दिक पद्धतीचा जो अभ्यास आहे तो व्हिएतनामी लोकांनी शिवाजी महाराजांच्या पासून प्रेरणा घेऊन ही सगळी गोष्ट केलेली होती. मला माहिती नाही आपल्याला या सगळ्या गोष्टींचं भान आहे का नाही, परंतु आपण अलीकडं एका बाजूने कुठंतरी म्हणजे वेगळ्या स्वरूपाने आपण या संपूर्ण प्रक्रियेकडे पाहतो. कधी आपण शिवाजी महाराजांना धर्माने बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो, कधी त्या जातीमध्ये बांधण्याचा प्रयत्न करतो, नाही का. अनेक पद्धतीने माणसं त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न करतात, परंतु हा राजा इतका जातीत आणि धर्मात बांधण्यासारखा छोटा राजा नव्हता. तो त्याच्याही पलीकडचा मोठा मुत्सद्दी राजा होता आणि ते जे आहे तर ते आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून मी काळे सरांना 1 महिन्यापूर्वी विनंती केली की काळे सर थोडंसं आम्हाला या बाबतीत विशेषतः आमच्या विद्यार्थ्यांना आणि त्याही विद्यार्थ्यांना की जी मुलं आमची 10वी पासूनच्या पुढची आहे आणि ग्रॅज्युएशनच्या लेव्हलपर्यंतची मुलं आहेत, जी तरुण आहेत, आणि ह्या युवा पिढीला शिवाजी महाराज थोडेसे वेगळ्या पद्धतीने आपण जर समजून सांगितले तर कदाचित त्यांच्या मनावरती एक चांगला परिणाम त्यांच्या आयुष्यभर त्याला होऊ शकेल. म्हणून मी त्यांच्यामध्ये म्हणजे व्याख्याते आणि आपल्यामध्ये अधिकचा वेळ न घेता शिवजयंतीच्या निमित्ताने आपण जे काही कार्यक्रम करतोय त्याच्यातला हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. याच्यापूर्वी आपण काही शस्त्रांचं प्रदर्शन आणि त्याच्या संदर्भातलं जे डेमॉन्स्ट्रेशन आहे ते काल परवाला पाहिलं. काल हिस्ट्री डिपार्टमेंटने गडकिल्ल्यांचं प्रदर्शन आणि त्याचं जी प्रतिकृती आहे तर त्याही गोष्टी आपल्यासमोर आल्या. 19 तारखेला आपल्याला प्रत्यक्ष शिवजयंतीच्या वेळेला आपलं ढोल ताशा पथकही त्याच्यामध्ये भाग घेणार आहे आणि आपण शिवनेरीवरून आपले रनर्स ही ज्योत घेऊन आपल्या महाविद्यालयापर्यंत येतील. अशा अनेक गोष्टी आपण करतो आहोत आणि तुम्ही मुलं या सगळ्या गोष्टींसाठी अतिशय उत्साही आहेत. तर त्यामुळं मी शिवजयंतीच्या अगोदरच आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आपल्यामध्येही थोडंसं पाझरून आपल्यामध्ये यावं अशी एक आशा या निमित्ताने व्यक्त करतो. त्यांचे विचार आपल्या तळहायात आपल्याबरोबर राहावेत असं एक मत व्यक्त करतो आणि काळे सरांना मी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. धन्यवाद. अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय नानासाहेब गायकवाड सर, गुरुवर्य नानासाहेब गायकवाड सर, उपप्राचार्य गार्डे सर, आमच्या मराठी विभागाचे प्राध्यापक मोठे सर, सदाफळ सर, इतर सर्व प्राध्यापक आणि माझ्या छोट्या मित्रमैत्रिणी. खरं तर या कॉलेजमध्ये शिवाजी महाराजांवर बोलणे आणि त्याची संधी उपलब्ध होणे याच्यासारखं भाग्य नाही. कारण या महापुरुषाचं चरित्र गायचं असेल तर त्याला तशी योग्यता लागते. ती योग्यता माझी आहे की नाही मला माहिती नाही, ते कदाचित एका तासात पुढच्या सिद्ध होईल. आणि ही योग्यता माझी आहे की नाही हे मलाच माहिती नसताना आदरणीय गुरुवर्यांनी मला ही संधी दिली, त्याबद्दल मी प्रथम त्यांचे ऋण व्यक्त करतो. दुसरं म्हणजे तुम्हा सगळ्यांना मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. 400-450 वर्षापूर्वी एक असा महापुरुष या भागात जन्माला आला की ज्याने जगाच्या इतिहासावर आपली अमीट असं छाप उमटवली, ठसा उमटवला. पण ज्या काळात तो जन्माला आला तो काळ कसा होता, त्या काळामध्ये कुणाला माहित होतं का हे बाळ जन्माला आलं हे पुढे होऊन एवढं मोठं होईल? 1630 साली 19 फेब्रुवारी 1630. आता त्याच्याविषयी वाद आहेत, काही तिथीनुसार करतात, काही तारखेनुसार करतात, पण सर्वसामान्य 1630 19 फेब्रुवारी ही तारीख आता सर्वमान्य झालेली आहे.
शिवनेरीवर जन्म झाला हेही आपल्याला माहिती आहे, आपण इतिहासाच्या पुस्तकात शिकलो असेल. तिथे जाऊन तुम्ही तिथली धूळ कपाळाला लावली असेल, तुमच्या अंगावर रोमांच उठले असते. कारण महाराज शिवाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यावर सगळा महाराष्ट्र, सगळी मराठी माणसं आपापसातले मतभेद विसरून एकत्र येतात, त्यांचं चरित्र गाण ऐकतात, त्यांच्यावर अनेक व्याख्यानं होतात. दरवर्षी त्यांची जयंती होते, पुण्यतिथीला महाराजांचं स्मरण केलं जातं. परंतु महाराजांच्या इतिहासातून आपण केवळ उत्सवीच प्रेरणा घ्यायच्या का? आजच्या समकालीन जीवनामध्ये महाराज असते किंवा महाराजांचे विचार जर अंगीकारले आपण, तर आपल्या जीवनात काय परिवर्तन होऊ शकतं या विषयाने मला मांडणी करावीशी वाटते आपल्याशी. शिवाजी महाराज यांचं उन्हपुरं 50 वर्षाचं आयुष्य. एप्रिल 1680 ला ते गेले आणि 1630 ला त्यांचा जन्म झाला. 50 वर्षाचं आयुष्य तसं बघायला गेलं तर अगदी प्रौढत्व आणि तारुण्य याच्या सीमारेषेवरचं आयुष्य होतं. या काळामध्ये 15व्या वर्षापासून ते या राजकारणामध्ये, राजनीतीमध्ये, जहागिरीच्या व्यवस्थेमध्ये पडलेले होते. एकतर हा मुलगा जन्माला आला तो काळ कसा होता, याची आई याच्या पिताजींबरोबर घोड्यावर बसून दौडत होती. का बरं? तर मागे सासरा लागला होता, म्हणजे आजोबा लागले होते मागे पकडायला. आता यांना ठेवायचं कुठे? तर एक मित्र होता शहाजी महाराज, त्याचं नाव विश्वासराव असं काही ठिकाणी दिलंय आणि श्रीनिवासराव असं काही ठिकाणी दिलं. तर शिवनेरीवर ठेवलं. लखुजी जाधव तिथेही गेले. आपल्या वडिलांची निर्भत्सना मासाहेबांनी केली, जिजाऊ साहेबांनी केली. त्यांनी वडिलांना सुनावलं, तुम्ही माझ्या कुंकवाच्या मागे लागलेला आहात, तुम्ही मला भेटायला येऊ नका. तो माणूस द्रवला. राजकारण काही असेल, परंतु तो पिता होता, बाप होता मुलीचा. तो म्हटलं, बाई काही हो, तू माझ्या बरोबर सिंदखेड राजाला चल, तुझं बाळंतपण वगैरे झालं की तुला इथे आणून घाल. त्या माणी स्त्रीने नकार दिला, ती गेली नाही, परत कधी गेली नाही. कारण तो काळ तसा होता, पती हा परमेश्वर मानण्याचा काळ होता आणि साक्षात आपले वडील आपल्या पतीच्या मागे लागलेले आहेत आणि पती त्यांच्या हातात पडलं तर त्याची खांडोळी होईल. अशा प्रकारचं सगळं राजकारण झालेलं असताना कुठली माणूस श्रीमाहेरी जाईल? दिवस भरत आलेले शिवनेरीवर राहिल्या. यांनी सांगितलं की तुला काय लागेल ते सांग, त्याचे सगळे पोच करू. आणि लखुजी जाधव निघून गेले शहाजीराजांच्या. असा सगळं काळ. आता ही धामधूम, हा स्ट्रेस, हा तणाव जिजाऊ आऊसाहेबांच्या मनात नसेल काय? एकीकडं कुंकवाची चिंता, दुसरीकडे दिवस भरत आलेले. त्या काळामध्ये हे नररत्न जन्मलं. बरं जन्मलं, आज आपण म्हणतो शिवाजी महाराज अवतारी पुरुष होते, त्यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला आणि तो मंगल दिन होता असं आपण आज म्हणतो. कारण आपल्या समोर 50 वर्षांचं त्यांचं चरित्र आहे, त्यांचा पराक्रम आहे. पण त्या काळामध्ये हे बाळ जन्माला आलं त्यावेळी काय फारसा मोठा आनंद केला असेल काय? ती धामधूम बघता मला नाही वाटत. एक तर हे पहिलं अपत्य नव्हतं, 6वं अपत्य होतं जिजाऊ साहेबांचं. दुसरीकडे नवरा जवळ नव्हता. तिसरीकडे त्या काळच्या प्रथेप्रमाणे शहाजीराजांनी इतरही लग्न नंतर केली, हेही होतं. आणि अशा प्रकारे हा जन्म झाला. त्यावेळी ही सगळी धामधूम होती आणि या धामधुमीत शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि ते आईकडं वाढू लागले. कुठलंही बाळ वाढतं तसे महाराज वाढले. छोटा शिवाजी वाढला. त्यांच्यावर संस्कार कुठले होते? तर तत्कालीन शिक्षणाप्रमाणे रामायण, महाभारत, पुराण हे सगळे संस्कार त्यांच्यावर झाले. आणि त्यातही आऊसाहेबांनी काय केलं असावं तर त्यांनी त्याच्यामध्ये महाराजांना नीतिमत्ता शिकवली. त्यांनी त्याच्यामध्ये महाराजांना कणव शिकवली. त्यांनी त्याच्यामध्ये महाराजांना प्रजाहित दक्ष राजा कसा असतो हे सांगितलं.
प्रजाहितदक्ष म्हणजे काय की आपल्या प्रजेचं कल्याण चिंतणारा राजा, अशा प्रकारे संस्कार त्यांच्यावर केले. शिवचरित्रात आपल्याला सांगितलं जातं अमुक एक महाराजांचे गुरु, तमुक एक महाराजांचे गुरु, यांनी महाराजांना हे शिकवलं, ते त्यांचे आध्यात्मिक गुरु होते. तुकारामांना भेटले, रामदासांना भेटले की नाही, काही असं बरंच काय काय येतं. परंतु खऱ्या अर्थानं महाराजांच्या जीवनावर कुणाच्या तत्वज्ञानाची शिकवणुकीची छाप असेल तर ती जिजाऊ महासाहेबांची. त्या माऊलीने त्यांना घडवलं, आणि नुसतं घडवलं नाही तर पुराणातल्या अशा गोष्टी सांगितल्या. बघा, तुमच्या आई पण तुम्हाला गोष्ट सांगत असते, आजी पण सांगत असेल, परंतु गोष्टी अशा सांगाव्यात ज्यातून सद्नीतीचं उद्बोधन व्हावं, ज्याच्यामधून चांगले विचार उचले जावेत, अशा गोष्टी सांगाव्यात. जिजाऊ आऊसाहेबांनी या गोष्टी सांगितल्या. म्हणून लहान मुलाला आपण काय सांगतो, काय दाखवतो, तो कसा ते पाहतो, याच्यावर सगळं अवलंबून आहे. आज आपण काय पाहतो? आज आपण मोबाईल पाहतो. त्या काळामध्ये गोष्टी सांगण्याचा आणि ऐकण्याचा काळ होता, आणि गोष्टीमधून उपदेश केला जाण्याचा काळ होता. काही काळानंतर महाराज शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना आऊसाहेबांसहित बंगलोरला बोलवलं. तिकडे गेले. शहाजी महाराज तोपर्यंत स्थिरस्थावर झाले होते आदिलशाहीमध्ये. शहाजी महाराजांबद्दल तुम्हाला थोडंसं सांगितलं पाहिजे की त्यांचे वडील जे मालोजी आणि चुलते विठोजी यांनी जे जे काही पराक्रम केले त्याच्यावर कडी शहाजी महाराजांनी केली आणि स्वतःची जहागिरी निर्माण केली. त्यांना सुपे पुणे परगण्याची जहागिरी निजामशाहीकडून आदिलशाहीकडून मिळाली आणि पुढे शिवाजी महाराजांनाही ती त्यांच्याकडून मिळाली. निजामशाही अस्ताला जात असताना या पराक्रमी पुरुषाने शहाजी महाराजांनी छोट्या निजामशहाला जो दत्तक घेतलेला होता त्याला मांडीवर बसून अहमदनगरला निजामशाही परत सोडली. कारण निजामशाही बुडता कामा नये, ही राहिली पाहिजे, हे त्यांनी पाहिलं. मला सांगा, एक हिंदू सरदार मुसलमान निजामशाहीचं राज्य टिकावं म्हणून का प्रयत्न करतो? याच्यातून आपल्याला एक दिसतं की हिंदू मुसलमान असं काही नव्हतं त्या काळामध्ये. जो जिथे नोकरी करत होता, जिथे चाकरी करत होता, तिथे त्याची निष्ठा होती. शहाजी महाराजांनी खूप प्रयत्न करून देखील निजामशाही टिकली नाही. मग ते आदिलशाहीकडे गेले. मध्यंतरी लखुजी जाधवांचा तिथे खून झाला आणि या सगळ्या धामधुमीमध्ये महाराजांचं बालपण झालं. बंगलोरला गेल्यानंतर त्यांच्यावर काही संस्कार झाले. तिथले दरबारी रीतिरिवाज पाहिले. शहाजी महाराज स्वतःला फर्जंद म्हणून घेत असत. शहाजी महाराजांना राजा हा पण किताब होता. आदिलशहाच्या पदरी त्यांना मोठा मान होता, आणि एवढा मोठा मान असल्यामुळे अफजल खानासारखे पठाण त्यांच्यावर चिडून होते. ज्यावेळी मी पुढे या भागाकडे येईल अफजल खानाच्या, त्यावेळी तुम्हाला सांगेल की हे वैर पूर्वीपासूनच कसं होतं आणि महाराजांनी या अफजल खानाला धडा कसा शिकवला हेही मी तुम्हाला सांगेन. तर 10 वर्षापर्यंत वाढल्यानंतर तिथं काही प्रसंग असे आले बंगलोरला की महाराजांना तिथं ठेवणं हे शहाजी महाराजांना अवघड. त्यांनी जिजाऊ महासाहेबांना दादोजी कोंडदेवासारखे निष्ठावान लोक दिले आणि ते पुण्याकडे परत आले. पुणे कसं होतं त्यावेळी? मुरार जगदेव नावाच्या एका सरदारानं पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरवला होता. पुणे उद्ध्वस्त केलं होतं. तिथं निवडुंग बांधले होते. तिथं घोडे, गाढवं आणि डुकरं फिरत होती. तिथं कोणी राहत नव्हतं. अशा ओसाड गावची जहागिरी ही शिवाजीराजांना मिळाली, छोट्या शिवाजीला मिळाली. आणि तिथं दादोजी कोंडदेवांनी, जिजाऊ महासाहेबांनी सोन्याचा नांगर तयार करून बाल शिवाजीच्या हस्ते ती नांगरली, वहिवाटीला आणली. त्यासाठी कौल घेतला. कौल घेतला म्हणजे ग्रामदेवतेला कौल लावला, कौल घेतला आणि ते सोन्याच्या नांगराने नांगरून एक जनतेला, रयतेला विश्वास दिला की गाढवाचा नांगर फिरवलं ना, आम्ही सोन्याचा फिरू आणि पुन्हा ऊर्जिता अवस्था या भागाला आणू. आज पुन्हा काय झालेलं आहे ते तुम्हाला त्या याच्यावरून कळेल. हे प्रतिकात्मक नव्हतं, ही एक प्रकारची ऊर्जा होती आणि महाराज अशा ऊर्जेच्या आसपास वाढत होते. जिजाऊ महासाहेबांनी त्यांना नुसते राज्यकारभाराचे धडे दिले नाहीत, नीतिमत्ता शिकवली,
दुसरी गोष्ट सहकाऱ्यांचा विश्वास संपादन कसा करावा हेही शिकवलं. रोहिडेश्वराची शपथ तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. रायरेश्वराची 2-3 नाव आहेत त्याला, रायरेश्वर, रोहिडेश्वर. तिथले देशपांडे होते दादाजी नरसप्रभू आहे त्यांचे वडील. आणि तिथं जायचं तर देशपांड्यांची परवानगी लागेल, पण हे जहागीरदार होते. त्यांनी त्यांना विचारलं नाही, अर्थात त्यांनी विचारलं नाही. त्यांना माहिती होतं की हा मुलगा चांगला आहे, आपला मुलगा त्यांच्या बरोबर आहे. दादाजी यांनी तिथं जाऊन स्वराज्याची शपथ घेतली. आणि हे ज्यावेळी कळलं त्यावेळी त्यांना फरमान आलं. फरमान काय आलं? आदिलशहाचं, की तुम्ही असं केलेलं आहे. तो कोण? शिवाजी नावाचा मुलगा आहे, त्याच्याबरोबर तुम्ही जाऊन काय काय करता हे आम्हाला कळलंय. तर तुम्ही जो कोणी अमीन आहे सुप्याचा त्याच्याकडे जा आणि त्याच्या हुकमाप्रमाणे वागा, नाहीतर विजापूरला नेऊन तुमची गर्दन. आता हे कळल्याबरोबर नरसप्रभू घाबरले. दादाजी आले आणि त्यांनी सांगितलं, बाबा घाबरलेले आहेत, असं आहे तसं आहे. हा 15 वर्षाचा मुलगा, किती लक्षात घ्या, 15 वर्षाचा. 15व्या वर्षी आपण काय करत होतो? आपण 10वीला होतो, बरोबर आहे. त्याने पत्र लिहिलं दादाजी नरसप्रभूंना पत्र लिहिलं. नरसप्रभू देशपांडे त्यांना पत्र लिहिलं आणि त्याच्यात ते म्हणतात, तुम्ही घाबरू नका, रोहिडेश्वराचीच इच्छा आहे असं हे राज्य व्हावं, हे तो श्रींची इच्छा. हे असं 15 वर्षाचा मुलगा दादाजी नरसप्रभूंना लिहितो, म्हणजे भविष्याचा द्रष्टेपण किती होतं त्यांच्याकडे पहा. हे कधी येतं द्रष्टेपण? ज्यावेळी तुम्ही वस्तुस्थितीची जी काही सभोवताली घडतं आहे त्याचं नीट वाचन करू शकता, त्यावेळी तुम्हाला असलं द्रष्टेपण म्हणजे भविष्यात डोकावून पाहण्याची वृत्ती आहे. हे राज्य व्हावे तो श्रींची इच्छा. त्यांनी नुसता तोरणा घेतला नाही. आपण म्हणतो तोरणा घेऊन स्वराज्याचं तोरण वगैरे बांधलं, परंतु हे नंतर म्हणतो आपण चरित्रामध्ये. पण तोरणा घेतला ही एखाद्या जहागीराच्या पोराची आततायी कृती म्हणून त्या काळच्या मुत्सद्द्यांनी सोडून दिली. अजून 1-2 किल्ले घेतले तर एखादा गुंड मुलगा असं करतो हे पण सोडून दिले. आणि मग त्यांच्या ध्यानात आलं की हे नेहमीचं प्रकरण नाही, हे वेगळं आहे काहीतरी. आणि मग त्यांना कळायला लागलं की महाराज कसे आहे. महाराजांवर जान कुर्बान करणारे, प्राण ओवाळून टाकणारे मावळे होते. हे कसे मिळाले हो त्यांना? रयतेने एवढं प्रेम का केलं त्यांना? कारण एक गोष्ट होती की पूर्वीच्या राजांपेक्षा हा राजा वेगळा होता. कसा वेगळा होता? पूर्वीचे राजे कसे होते? ते यायचे, लढाया करायचे, रयतेला लुटायचे, रयतेचं पीक उद्ध्वस्त करायचे. अव्वाच्या सव्वा सारा देशमुख, पाटील, वतनदार, कुलकर्णी, देसाई, सरदेसाई यांच्याकडून अव्वाच्या सव्वा सारा वसूल करून घ्यायचे रयतेकडून. हे सगळे खालचे लोक वतनदार वाडे गड्या, छोट्या गड्या बांधून त्या गावात राहायचे. रयतेची संपत्ती सुरक्षित नसायची, रयतेच्या लेकीवाडी सुरक्षित नसायच्या, सुना सुरक्षित नसायच्या. कुणावरही नजर पडली की त्याचा भ्रष्ट झालेच म्हणून समजा. अशा प्रकारचं सगळं वातावरण असताना महाराजांनी आपल्या जहागिरीची व्यवस्था लावताना लोकांना स्पष्ट शब्दात इशारे दिले. जमीन मोजून दिली. जमीन मोजण्याचं परिमाण ठरवलं. 20 बिघे म्हणजे किती? एक प्रकारची काठी तयार केली, एक माप तयार केलं. त्याने वावरं मोजली आणि मोजल्यानंतर तिथे जे पीक आहे ते तिथे जाऊन पाहायचं. आज तलाठी देखील पाहतात का बघा पिकाचं सारा नोंदवताना, बसल्या जागी लिहितात. त्यावेळी महाराजांनी हे सगळं करायला अधिकाऱ्यांना लावलं. त्यांना सांगितलं योग्य तो सारा घ्या, दुष्काळ असेल तर तगाई द्या. तगाई द्या म्हणजे काय? साऱ्याला माफी द्या, त्याचबरोबर लोकांना मदत करा, त्यांना पैसे द्या, चारा द्या, जनावरं द्या, जनावरं नसतील तर. आणि त्याचबरोबर त्यांना बी बियाणं द्या आणि पुढच्या 4-5 वर्षात ते देतील तसं वळतं करून घ्या. याच्यासाठी काय मोर्चा काढला होता का रयतेने? आज आपल्याला मोर्चा काढावा लागतो लोकशाहीमध्ये आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी.
पाऊस पडला नाही तर दुष्काळ जाहीर करा म्हणून आपल्याला मोर्चा काढावा लागतो. त्यावेळची रयत तर नागवलीच गेलेली होती. त्यांना उलट आश्चर्य वाटलं, हा राजा कोण आला जो आपला विचार करतो. त्यावेळी सारखी युद्ध व्हायची आणि युद्धात तुम्हाला माहितीच आहे, घोडेस्वार इकडून तिकडं जायचे आणि ते जाताना उभ्या पिकातून घोडे घालायचे. उभ्या पिकातून घोडे गेल्यानंतर जे पीक शेतकऱ्याने अपत्याप्रमाणे वाढवलेलं आहे ते आपल्या डोळ्यासमोर जाताना पाहून त्याला किती वेदना होत असतील. महाराजांनी सांगितलं की मोहिमेवर जाताना कोणीही उभ्या पिकात घोडे घालायचे नाही. शेताच्या कडेकडेने जायचं, तुम्हाला लागेल ते विकत घ्यायचं. एका ठिकाणी ते म्हणतात, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नाही. भाजीच्या देठाला हात, देठ फेकून देतो आपण, तो भाजी घेतो, भाजी तर घ्यायचीच नाही पण देठाला पण हात लावायचा नाही. म्हणजे हे विचार या युवकाचे होते, या पौगंडावस्थेतल्या युवकाचे होते. त्यांनी सांगितलं की हे असं चालणार नाही, मला बदल हवेत आणि ते बदल त्यांनी जरबेने करून घेतले. अधिकाऱ्यांना सांगितलं, यापूर्वीची तुम्हाला सवय आहे, तुम्ही जेवढा सारा वसूल करता त्याच्यातला काही तुम्हाला ठेवता, थोडा आमच्याकडे देता आणि तुम्ही मातब्बर होऊन राहता. यापुढे तुम्हाला सरकारातून पगार दिला जाईल. तुम्ही सारा कमी गोळा करा किंवा जास्त गोळा करा, तुम्हाला सरकारातून पगार तेवढाच मिळेल आणि तुम्ही सारा योग्य तोच गोळा केला पाहिजे, जास्त किंवा कमी गोळा करायची गरज नाही. हे महाराजांनी सांगितलं. रयतेला फरक दिसायला लागला. पूर्वीचे राजे आणि आत्ताचे राजे, हा राजा त्यांना दिसायला लागला. दिल्लीचा बादशाह दिसत होता काय? विजापूरचा निजाम, विजापूरचा आदिलशाह दिसत होता काय? अहमदनगरचा निजाम पाहिला होता का रयतेने? पण शिवाजी राजा मात्र दिसत होता. त्यामुळं रयतेशी संबंध, रयतेशी संवाद, रयतेचा प्रजाहित दक्ष असणारा असा राजा रयतेच्या गळ्यातला ताईच जर झाला नसता तरच नव्हतं. लोक जीवदानासाठी तयार झाले, स्वराज्यासाठी. हे असं होत नाही. मला सांगा, तुम्ही तुमच्या नेत्यासाठी जीव द्यायला तयार व्हाल काय? तुम्ही म्हणा जाऊ दे तिकडं, त्याला निवडून यायचं तर येऊ दे, मी नाही काय जीव बीव देणार. पण त्यावेळी जीव द्यायला तयार झाले मावळे. अनेक लढायांमध्ये तुम्हाला हे दिसेल की राजांचं रूप घेऊन, राजांसारखा मेकअप करून तिथं 2 वेळा तरी प्रति शिवाजी राहिलेले. एक म्हणजे आग्र्याहून सुटकेच्या वेळी मदारी मेहतर राहिले आणि त्याच्या अगोदर पन्हाळगडाच्या वेळेच्या वेळी शिवा काशीत राहिला. ते शिवाजी होऊन पालखीत बसला आणि त्याला माहिती होतं की आपण सापडल्यावर आपण मरणार, आपला शिरच्छेद होणार. परंतु तो घाबरला का? नाही घाबरला. त्याला मृत्यूचं भय वाटलं का? नाही वाटलं. का? कारण त्याला असं माहिती होतं, हा राजा जगला तर प्रजा जगेल, स्वराज्य होईल, आपल्यावर जी काही वाईट परिस्थिती आहे या येतच देशांवर ती दूर होईल. असा विचार सामान्य बार्गरांच्या मनात ज्या राजाने रुजवला त्या राजाचं चरित्र आज गाताना मला विशेष आनंद होतो. जी गोष्ट शिवा काशीदाची होती तीच मदारी मेहतरची होती. तोही तिथं झोपला. त्यानंतर राजे पेटाऱ्यात बसून गेले म्हणावेत किंवा आणखीन वेशभूषा बदलून गेले म्हणावेत, पण आग्र्याहून सटकले. काही काळाने हे उघडकीला आलं की तिथे झोपलेला जो आहे तो शिवाजी नाही, तो मदारी मेहतर आहे. मेहतर म्हणजे काय? एका जातीला म्हटलं जातं ही सवर्ण जात नाही, ही मराठा किंवा क्षत्रिय जात नाही. शिवा काशीत न्हावी होता. माफ करा मी जातीचा उल्लेख करतो, पण शिवा काशीत हे नाभिक होते, वारिक होते. हे सगळे बहुजन समाजातले लोक, शूद्राती शूद्र लोक महाराजांच्या मागे का गेले? कारण महाराज त्यांच्यात मिसळले. महाराज त्यांच्यात मिसळले. त्यांच्या क्षत्रियत्वाचा, त्यांच्या जहागिरीचा, त्यांच्या राजपुत्र असण्याचा त्यांनी बडेजाव माजवला नाही. आजच्या भाषेमध्ये गाड्याच्या काचावर कडून गावातून जाणाऱ्या नेत्यांसारखे ते त्या काळात वागले नाहीत. ते जनतेत मिसळले आणि जनतेला विश्वास दिला. त्यामुळे ही बहुजन समाजातली शूद्राती शूद्र लोक हे महाराजांचे बारगीर झाले, मावळे झाले, त्यांच्या जीवाचे एक भाग झाले. आणि अशा ठिकाणी आता मगाशी सरांनी सांगितलं, व्हिएतनामचं उदाहरण दिलं.
तुम्हाला सांगतो प्रजा राजासाठी बलिदान करते किंवा बलिदान करायला तयार होते, याची 2 उदाहरणं, एक म्हणजे महाराष्ट्रातलं शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि दुसरं व्हिएतनाम. आणि हे व्हिएतनाम मध्ये 25 वर्ष ते लढले, कारण त्यांचं राजकीय नेतृत्वाबरोबर चांगलं होतं प्रजेला माहिती होतं की हे युद्ध हे आपल्यावरचं युद्ध आहे, हे आपल्यावर लादलेलं आहे, आपण लढलंच पाहिजे. आणि ज्यावेळी असं होतं त्यावेळी काय होतं की अमेरिका सारख्या बलाढ्य देशाला देखील माघार घ्यावी लागते. हे कुठून शिकलं? सरांनी बरोबर मगाशी मांडलेलं आहे की हे शिवाजी राजांच्या राजनीतीतून शिकलेलं आहे. शिवाजी महाराज हे प्रचंड युक्ती करणारे असे चतुर पुरुष होते, ज्याला आपण सुपरमॅन म्हणतो, असा हा महामानव. त्यांच्या विचारांची बैठक तत्कालीनांपेक्षा वेगळी होती. साधी गोष्ट बघा की अफजल खानाला जे त्यांनी पत्र लिहिलेलं आहे, अफजल खानाला पत्र, त्यांचा हेतू असा आहे की अफजल खान जावळीत आला पाहिजे. जावळीत का आला पाहिजे? कारण तो दुर्गम भाग आहे, तिथं आल्यावर आपल्याला त्याचा खात्मा करता येणं सोपं जाईल. आता अफजल खान तिथं आला हा 1656 ला, परंतु त्याच्या अगोदर 1648 पासून अफजल खानाची स्वारी ही होऊ घातलेली होती. 1648 पासून, म्हणजे ज्यावेळी काही आदिलशाही सरदारांचा पराभव हा महाराजांनी केला आणि त्यांना वाटायला लागलं की आता हे डोईजड होतील आणि याच्यावर कुणाला तरी पाठवावं, त्यावेळी शहाजी महाराज कैदेत होते. जिंकून देखील शिवाजी महाराजांनी आदिलशहाला पत्र लिहिलं की आम्ही तुम्हाला आमचा कोंडाणा देतो, मोठा किल्ला, पण तुम्ही आमच्या वडिलांना सोडवा. त्यांनी सोडवलं वडिलांना, मोगलांशी पत्र व्यवहार केला आणि वडिलांना सोडून आणल्यावर पूर्वीप्रमाणेच वडिलांचा मान मर्यादा प्रस्थापित झाल्यानंतर पुन्हा महाराज स्वराज्याच्या कार्याकडे वळले. हे जे आहे आपल्या वडिलांना सोडून आणणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. आणि ही कोणी केली होती? ही पठाणांच्या टोळीने केली होती, ज्याचा अफजल खान प्रमुख होता. या अफजल खानांचं भोसले घराण्याचं पूर्वीपासून वैर होतं. शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजी राजे यांना एका युद्धामध्ये दगा करून अफजल खानानेच ते मरतील अशी व्यवस्था केली होती. त्यांना तोफेचा गोळा लागला, पण त्यांना तिथं पुढं पाठवणे आणि त्यांना ते मरतील अशी व्यवस्था करणे हे अफजल खान. महाराजांना अटक, थोरल्या महाराजांना अटक, शहाजी महाराजांना अटक ही देखील अफजल खानाच्याच सांगण्यावरून अली आदिलशाहने केली होती. त्यामुळं हा अफजल खान स्वराज्याला नवा नव्हता, हा जुनाच होता. परंतु त्याची स्वारी 1649 ला जी व्हायची ती 1656 ला झाली, कारण त्याच्या अगोदर जावळीचं खोरं चंद्रराव मोऱ्यांकडून महाराजांनी मिळवलं. त्यांना सांगितलं तुम्ही राजे नाहीत, आम्ही राजे आहोत, आम्हाला शंभू महाराजांनी राजेपद दिलेलं आहे, तुम्ही आम्हाला सामील व्हा स्वराज्याच्या कार्यात. मोऱ्यांनी उत्तर पाठवलं, जेवत असेल तर हात धुवायला तिकडे जा. महाराज हात धुवायला गेले नाहीत, त्यांनी दगा फटका करून जावळी घेतली. दगा फटका केला महाराजांनी, कारण युद्धात आणि प्रेमात सगळं काही क्षम्य असतं. महाराज युद्धामध्ये विधिनिषेध बाळगणारे नव्हते. त्यांना जे पाहिजे होतं ते कठोरपणे अगदी थंडपणे त्यांनी ते मिळवलेलं आहे, कारण त्यांच्या ध्येय गाठण्याच्या प्रयत्नांवर अतिशय श्रद्धा होती. त्यामुळं चंद्रराव मोऱ्यांचा त्यांनी खात्माच केला आणि त्यांचे नातेवाईक मारले, त्यांचा निर्वंश होईल असं पाहिलं. हे कशावरून केलं? रायगडावर चंद्रराव मोऱ्यांनी आश्रय घेतल्यावर तो किल्ला त्यांनी जिंकला, कारण जावळीच्या खोऱ्याला एक इतिहास आहे. 12व्या शतकामध्ये तिथं जवळजवळ 10,000ची फौज गायब झाली, तिचा पत्ताच लागला नाही. ते जिंकणं बेलाग होतं. आजही तुम्ही गेलात तर खूप जंगल आहे, त्या काळात किती घनदाट जंगल असेल ते बघा. असं खोरं जिंकल्यावर कोकणावर प्रभुत्व प्रस्थापित होईल. विजापूरकरांना शब असेल, कारण आपण त्यांच्या सीमेवर जाऊ आणि मोगलांना देखील आपलं कर्तृत्व कळेल, अशा दृष्टीने तो स्ट्रॅटेजिक पॉइंट होता आणि तो महाराजांनी मिळवला. तो मिळवल्यावर अफजल खानाला धक्का बसला नसेल तर रत्नावर वाईची सुभेदारी त्याला देण्यात आली.
बडी बेगमने विडे ठेवले, विडे उचलले आणि त्याने बडाई मारली. आता तो किती फूट उंच होता, किती धिप्पाड होता, पहार वाकवत होता, हे सगळ्या अतिशक्ती आहे. तो असेलही धिप्पाड, पण पहार वाकवणं माणसाला शक्य नाही बरं का, ते सोडून द्या. आणि तो क्रूर होता एवढं मात्र निश्चित, तो क्रूर होता. आणि तो आला, वाईला आला आणि त्याने महाराजांना पत्र पाठवलं की तुम्ही फार पुंडाई केलेली, तुम्ही आमचे किल्ले घेतलेत आणि तुमचा जो प्रांत आहे भिवंडी, ठाणे, हे आम्हाला मोगलांना द्यायचंय, पुणे मोगलांना द्यायचंय. तर तुम्ही मोगलांची चाकरी स्वीकारा किंवा आमची चाकरी स्वीकारा, आम्ही तुम्हाला विजापूरला घेऊन जातो आणि तुम्ही जर हे केलं नाही तर आम्ही तुमचा बेमोड करू. माझे सैनिक मला सांगतायत की यांच्याशी लढा, यांचा नाश करा, परंतु मी तुम्हाला एक संधी देतो. अशा प्रकारचं धमकावणीचं पत्र दिलं. महाराजांनी ते वाचलं. धमकावणी दिली तरी घाबरणाऱ्यातले महाराज नव्हते, त्यांना माहिती होतं काय होणार. पण काळ किती विचित्र होता बरं. सईबाई आजारी होत्या, त्यानंतर गेल्या. इतरही अनेक बखेडे होते. ते सगळे सोडून महाराज प्रतापगडावर आले आणि वाईच्या वर जावळीच्या खोऱ्यात येऊन राहिले. त्यांनी अफजल खानाला पत्र लिहिले ते वाचण्यासाठी. ते म्हणतात आपण निशंक होऊन आमच्या प्रदेशात यावे. आमचा प्रदेश निसर्गरम्य आहे, तो आपण पाहावा. मी आपणास फार घाबरलेलो आहे. आपण थोर आहात, मुत्सद्दी आहात, शूर आहात, परंतु मी आदिलशाही सैन्याला घाबरत नाही. मी त्यांना तुच्छ समजतो. मी मोगलांच्या सैन्यालाही घाबरत नाही, मी त्यांनाही तुच्छ समजतो, पण मी आपल्याला घाबरतो. तर तुम्ही म्हणाल तसं मी करीन, पण माझी एकच विनंती आहे आपल्याला की तुम्ही माझ्या इकडे या, तुम्ही जावळीत या. आणि अशा प्रकारे ते पत्र लिहिले. ते पत्र तुम्ही मुळातून वाचा, तुम्हाला कळेल. त्या पत्रामध्ये ते सरळ वाचलं तर त्याच्यातून असा अर्थ निघतो की हा राजा किंवा हा जहागीरदार, हा सरदार धर्मगणित झालेला आहे शिवाजी नावाचा. पण तसे झाले होते का महाराज? नाही. त्यांनी त्याला असं दाखवलं की मी घाबरलोय. हे बघा, कुठल्याही युद्धामध्ये युद्ध जिंकण्याची पहिली पायरी कोणती असते माहितीये? युद्धभूमी ठरवणे, ही पहिली पायरी असते. ज्यावेळी 65ला अखनूरचं युद्ध झालं, यशवंतराव चव्हाणांना विचारलं पत्रकारांनी की आता काय? ते म्हटले हे पहा, त्यांनी जर अखनूरवर हल्ला केला तर आम्ही लाहोरवर हल्ला करू, आम्ही आमची युद्धभूमी निवडू, तो हक्क आम्ही त्यांना देणार नाही. त्यांना म्हणजे पाकिस्तान. इथे शिवाजी महाराजांनी युद्ध कुठे व्हावं ही युद्धभूमी निवडली आणि तिथे ते जिंकले. अफजल खान मरणारच होता, कारण 12,000ची फौज त्या निबिड अरण्यामध्ये गेली होती. 12,000ची मोठमोठ्या तोफा नेल्या होत्या. तोफा त्यावेळी मोठ्या संस्थांकडेच असत, मोठ्या राज्याकडेच असत, कारण त्या ओताव्या लागायच्या. ते काय कुणालाही जमणारं काम नव्हतं. हत्ती नेले होते, घोडदळ नेलं होतं, जड जवाहीर होतं, कारण बाजार बसायचे, तिथं व्यापारी पण होते. नजराणे देण्यासाठी दागिने लागायचे, मोती लागायचे, तर त्याचेही व्यापारी होते. अशा तऱ्हेने अफजल खान जावळीत आला. बरोबर शामियाना उभारण्यात आला. 10 लोक इकडचे, 10 लोक तिकडचे. त्यांचा वकील कोण? कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. आपण कृष्णाजी भास्कर एवढंच वाचतो, कुलकर्णी वाचत नाही. ब्राह्मण होता. आणि यांचा वकील कोण? काझी. म्हणजे हे धर्मयुद्ध नव्हतं, हे मुसलमान विरुद्ध हिंदू असं नव्हतं, हे अफजल खान विरुद्ध शिवाजी असंही नव्हतं, की एक स्वराज्य निर्माण होतंय आणि अफजल खान नावाचं संकट आलेलं आहे, ते काही करून घालवायचं याच्यासाठी होतं. अफजल खान हा शिवाजी महाराजांनी मारला नाही. तो मारला कधी? तर तो जावबेचांनीच मारला. तो जावळीत आला त्याच वेळी तुम्ही. आणि पुढचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे. त्यांनी हात पसरले, बोलवलं, या तुम्ही घाबरू नका, मला आलिंगन द्या, मी तुम्हाला विजापूरला घेऊन जातो, असं गोडगोड गोडगोड बोलत महाराजांना मिठी मारली. महाराजांपेक्षा तो उंच होता. महाराज हे मध्यम उंचीचे होते. राजस्थानी कागदपत्रांमध्ये उल्लेख आहेत आग्राच्या याच्या वेळी की महाराज कसे दिसतात, मध्यम उंचीचे, डोळे तेजस्वी आणि त्यांच्या लोकांमध्ये गौरवर्णीय, उठून दिसणारे असे होते. आणि पाहिल्याबरोबर राजे वाटावेत असा प्रभाव पडायचा त्यांचा, असं पण लिहिलेलं आहे राजस्थानच्या याच्यामध्ये. तर
यांनी नंतर कोणी म्हणतं वाघनखं खुपसली, कोणी म्हणतं खंजीर खुपसला, असं सगळं आहे. कोथळा बाहेर काढला आणि प्राणघातक जखम केली हे अगदी निश्चित. पुढं मग अफजल खानाने सय्यद बंडा होता, त्याने वार करायचा प्रयत्न केला, तो चुकवला. संभाजी कावजीने त्यालाही मारलं, अफजल खानाचं मस्तक तोडलं, त्याचे हातपाय तोडले. हे सगळं इतिहासाने तुम्हाला सांगितलेलं. मला तुम्हाला एकच सांगायचं की अफजल खान नावाचा हा रेडा हा आपल्या भागात बोलावून घेऊन त्याचा खात्मा करणे, याला जे राजनीती लागते ती राजनीती या युवकाकडे होती. ते नुसती होती असं नाही, ते जसे पराभवाने नाउमेद झाले नाही तसे यशाने हुरळून देखील गेले. त्यांनी अफजल खान मारल्याबरोबर एन्जॉय केलं नाही, तुमच्या भाषेत पार्ट्या करत बसले नाही, मेजवान्या दिल्या नाही, त्या मोठमोठ्या सरदारांना वतन दिली नाहीत, सोन्याचे तोडे घातले नाहीत. लगेच पन्हाळगडाकडे गेले, पन्हाळगड जिंकला आणि सिद्धीजवळचा वेढा पडला. इकडं अफजल खान मेल्याबरोबर मोगलांचे दिवे लागले. तिकडं मोगलांनी लगेच तिकडून शाहिस्ते खानाला पाठवलं. खान अल उमरा असं त्याची किताब होता. हा मामा औरंगजेबाचा, शहनशाह औरंगजेबाचा मामा, हा आला पुण्यामध्ये येऊन बसला, महाराजांच्याच महालात बसला शाहिस्ते खान. आणि तो काय करायचा तर तो कुठल्याही किल्ल्यावर हल्ला करायचा नाही. त्याने एकदाच हल्ला केला चाकणच्या किल्ल्यावर. मराठ्यांनी असा धडा शिकवला की बस रे बस. 4 महिने लढले, 4 महिने किल्लाच पडेना. बरं, चाकणचा किल्ला आताही पहा, भुईकोट किल्ला आहे तो. 4 महिने लागले मोगलांच्या एवढ्या मोठ्या सैन्याला तो घ्यायला. शेवटी फिरंगोजी नरसाळा यांनी बोलणी करून तो किल्ला सामील केला आणि ते निघाले. शाहिस्ते खानाला तिथंच शास्त बसली. त्याला कळलं यांच्याशी किल्ल्यांवर युद्ध करून उपयोग नाही, यांना मैदानात आणलं पाहिजे. बरं, हे मैदानात यायला तयार नाही, हे गनिमी काव्याने लढायचे. त्यामुळं शाहिस्ते खान हा दरबारी राजकारणात वाढलेला माणूस, आरामशीर गाद्या गिरद्यांवर बसायचं, हुकूम सोडायचे, अशा प्रकारचा सरदार अमीर उल उमरा असं त्याची किताबत आणि साक्षात शहनशाहचा हे. आणि त्यालाही वाटत होतं की ही मोहीम अजून चालावी. कारण का माहितीये, जरी लवकर आटोपली असते ना त्याला काबूलला जावं लागलं आणि त्याचे हाल झाले असते. हे लोक हत्तीवर बसायचे, त्यांना त्यांचा जीव जड झालेला असायचा. हे काय लढणार? तर अशा प्रकारे हा बाबा येऊन त्या लाल महालात बसला. आता याचं करायचं काय? महाराजांनी एक असा डाव आखला की ते रात्रीच्या वेळी एक 50-60 स्वार घेऊन लाल महालात बसले. मुतफाक खाण्याच्या तिथले भिंत पाडली. पहिले 4 जण आत गेले, नंतर महाराज आत गेले, नंतर 10 जण आत गेले. अंधार होतं सगळं आणि त्यांनी अंधारामध्ये तलवारी चालवल्या. त्यांना असं वाटलं की हा शाहिस्ते खान आहे म्हणून महाराजांच्या मावळ्याने त्याला मारून टाकलं. त्याचं धड शिर वेगळं केलं धडापासून. तो शाहिस्ते खान नव्हता, त्याचा मुलगा. ही सगळी गडबड ऐकून शाहिस्ते खान पळत सुटला अंधारात आणि त्याने उडी मारायला तो गेला. ते उडी मारता मारता त्याचे हात असे होते आणि ते कापले गेले. असं म्हणतात ते महाराजांनी कापले. बोट महाराजांनी कापली, त्याला शास्त मिळाली. मला जर विचाराल तर मी म्हणेन महाराज तिथं असतील असं मला वाटत. कारण का, ज्यावेळी असलं एखादा छापा होतो, त्या छापामध्ये मोठा जो लीडर असतो तो कधी आपला जीव धोक्यात घालत. पण इतिहासामध्ये लिहिलंय तर आपण ते मानू. शाहिस्ते खानाला असली शास्त मिळाली, तो औरंगाबादला निघून गेला. जसवंत सिंगाच्या हातात सगळं देऊन गेला. जसवंत सिंगाने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मराठ्यांनी त्याला चोपून. आता मला सांगा, हे जे काही प्लॅनिंग आहे त्याच्यावर विद्युत वेगाने हल्ला करणे, त्यांना जरब बसवणे, एवढं मोठं सैन्य असताना त्यांच्याच बाजारातून जाऊन त्यांच्यासारखे कपडे घालून त्यांच्यावर हल्ला करून परत निष्ठून जायचं. एक पण माणूस गेला नाही त्याच्यात. आणि दुसरी गोष्ट, पाठलाग करायला येणाऱ्या लोकांना यांनी चकवलं कसं? वाक्प्रचार झालाय त्याचा, कात्रजचा घाट करणे. कात्रजचा घाट करणे म्हणजे कात्रजच्या घाटात त्यांनी बैल सोडले पलीते लावून. तो उजेड पुण्यात पाहिला. त्या काळात कात्रजच्या घाटातला उजेड पुण्यात दिसत असे, आजच्या सारखं पुणे नव्हतं. आणि मग
त्याच्या मागे ते सैन्य शाहिस्ते खानाचं गेलं, हे आपले निवांत दुसऱ्या बाजूला. याला जे प्लॅनिंग लागतं, जे एक्झिक्युशन लागतं, जे पार पाडण्याची जी तडक लागते ती महाराजांकडे होती. आणि ह्या अशा प्रकारे अफजल खानाचा वध किंवा त्याचा खून म्हणू आपण, काय जे म्हणता येईल ते, आणि शाहिस्ते खानाची शास्त, याच्यामुळं महाराजांविषयी अनेक दंतकथा पसरल्या की शिवाजी महाराज काही करू शकतात. ते 15-20 लाख फूट उडी मारू शकतात, ते कुठून पण गुप्त होऊ शकतात, कुठं पण प्रकट होऊ शकतात, असं कारण पराक्रमच अशा अचाट होते. त्यामुळे दंतकथा पसरायला काय वेळ लागतो, लोकांमध्ये पसरायला लागलं आणि त्याचा अर्थातच महाराजांना फायदा झाला. महाराजांच्या जीवनामध्ये सगळ्यात तुम्हाला कसोटीचा प्रसंग कुठला वाटत असेल असं मला वाटतं, तर मला जर कोणी विचारलं तर मी सांगेल की ते 10 वर्ष महाराजांनी जी काढली 1656 ते 1666 या काळातला प्रसंग मला सगळ्यात कठीण वाटतो. या काळामध्ये अनेक घटना घडल्या. अफजल खानाचा वध मी सांगितला, शाहिस्ते खानाची शास्त सांगितली, पण त्याचबरोबर एक घटना अशी घडली की दिल्लीच्या मोगल बादशाने एका राजपुताला पाठवलं. मिर्झा राजे जयसिंग हा राजपूत होता, हुशार होता आणि शूर होता. त्याने काय केलं, शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला आणि त्या युद्धनीतीला उत्तर कसं द्यायचं हे पहिलं ठरवलं. सगळी सूत्र आपल्या हाती कशी राहतील हे पण पाहिलं आणि महाराजांना जेरीला आणलं. पुरंदरचा जो काही तह झाला तो महाराजांचा संपूर्ण शरणगतीचा तह होता. महाराज हात बांधून गेले. निकोलाय मनुची तिथं होता. संध्याकाळच्या वेळेला महाराज आले, वर्दी दिली गेली. निकोलाय मनुची आणि महाराज तिथं म्हणजे मिर्झा राजे जयसिंग हे तिथे गंजेपा खेळत होते, म्हणजे बुद्धिबळासारखा खेळ आहे ते खेळत होते. निकोलाय मनुचीशी महाराज बोलले. दुभाषा होता अर्थातच, याला दख्खणी येत होती, महाराजांना दख्खणी येत होती. महाराजांनी त्याला विचारलं तू कुठल्या देशाचा राजा आहेस. त्यांना वाटलं तू राजा आहे, तो नोकर होता. आणि तर त्याने सांगितलं की मी स्पेनचा आहे, पोर्तुगलचा आहे असं सांगितलं. आणि मग त्यांनी सांगितलं की पोर्तुगालला राजा आहे. निकोलाय मनुचीने सांगितलं की युरोपमध्ये श्रेष्ठ राजा आहे. महाराजांना फक्त पोर्तुगालचा राजा माहिती, एवढंच माहिती होतं. ही चर्चा करत असताना निकोलाय मनुचीने महाराजांचं वर्णन केलं की त्यांचे डोळे अतिशय तेजस्वी होते, ते ठामपणे बोलत होते. जरी ते तह करायला आलेले असले तरी ते कुठे निराश दिसत नव्हते. हे असं जे काही आहे हे फक्त धीरोदात्त माणूसच वागू शकतो. त्यांनी तो अपमानकारक तह स्वीकारला. कारण एकच होतं, आज आपण टिकलो तर उद्या बघता येईल, उद्या स्वराज्य स्थापन करता येईल. मला एक आशा आहे, आता पण जे लोक फुटून गेलेले आहेत ते काही शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन पुन्हा परत एकत्र होणार नाहीत ना, अशी मला एक आशा आहे. पण तो काळ वेगळा, त्या निष्ठा वेगळ्या आणि आताचे हे तथाकथित निष्ठावान वेगळे. या पलीकडे मला काही त्यांच्याविषयी बोलायचं नाही. परंतु महाराजांनी एक ठरवलं की आता आपण राहिलो तर हे स्वराज्य राहील. त्यामुळं 22 किल्ले दिले, 12 किल्ले राहिले, 4 लाख होण्याचा मुलूक राहिला. एक माणूस श्रीमंत आदल्या दिवशी आहे आणि एका रात्रीतून तो कपल्ला होऊन जातो. त्यावेळी काय वाटत असेल एखाद्याला. बरं, हे नुसतं स्वतःच कपल्ला कोणं नव्हतं, तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या प्रजेचं भवितव्य पण कोणाला लागलेलं. काय काय अटी स्वीकारले. मुलासाठी मनसबदारी स्वीकारली. मुलगा आणि मी तुमच्या बरोबर आग्र्याला येतो हे स्वीकारलं. आग्र्याला गेले, आग्र्याला घेऊन गेले. आता हे सगळं चालू असताना महाराजांचा धीरोदात्त स्वभाव, बोलण्याची पद्धत त्या राजपुताच्या मनात ठसली. त्याला हेही वाटलं की हा राजा प्रामाणिक आहे, याचा घातपात करता कामा नये. नाहीतर दिलेर खान सारखा मागेच लागला होता, आपण मारून टाकू मारून टाकू, घात करू. मोगलांचा घातपाताचाच इतिहास आहे. पण हे राजपूत होते, त्यांनी पूर्णपणे सांगितलं की आम्ही असं करणार नाही. मी शिवाजीला वचन दिलेलं आहे आणि मी असं होऊ देणार नाही, तो असं करायचं नाही तर बघ. अशी त्याला जरब बसवली, त्याला महाराजांपासून दूर ठेवलं. महाराज आग्र्याला गेले, तुम्हाला माहिती आहे. आग्र्याला गेल्यानंतर दिवाने खास, दिवाने आम असे 2 दरबार असतात. आम मधून बादशाह उठून खास मध्ये गेला आणि तिथं आपापल्या हुद्द्याप्रमाणे लोक बसलेली असायची.
महाराजांना जिथं उभं केलं त्याच्या समोर महाराजा जसवंत सिंग होता. हा कोण जसवंत सिंग? मगाशी आपण पाहिलं की ज्याने पाठ दाखवली, पळून गेला, त्याला बढती दिलेली होती. महाराजांना राग आला. मी छोटा असलो तरी माझ्या स्वराज्याचा राजा आहे, मी छोटा असलो तरी माझ्या स्वराज्याचा राजा आहे, मला माझ्या इतमामाप्रमाणे उभं करायचं नव्हतं तर मला कशाला बोलवलं? मी तुमच्या दरबारात उपस्थित राहणार नाही, मी चालतो. ही सगळी गडबड आणि बाजूला बसलेला, गुडघ्यावर बसलेला शिवाजी पाहून महाराज शहनशाहने रामसिंगाला बोलवलं. काय झालं? रामसिंगाने सांगितलं ते त्यांना उन्हाचा त्रास होतो. तो काही खरं बोलले ना, काय झालंय? नंतर त्यांना कळलं की काय झालं. ते म्हणे त्यांना मानाची वस्त्र द्या, हे द्या आणि परत बोला. महाराज काही गेले, मला काही करा, मारून टाका, हे करा, ते प्रचंड संतापले. का? माझ्या इतमामाप्रमाणेच मी राहील. वाघ झाला म्हणून गवत खात नाही, अलग दाणात. वाघ म्हातारा झाला किंवा कोंडीत सापडला म्हणून, पिंजऱ्यात सापडला म्हणून तो गवत खात नाही. हे येतं कुठून? एकीकडं रयतेसाठी व्याकुळ होणारे महाराज, दुसरीकडं हा कोण बादशाह, मला जो राजा म्हणत नाही आणि मी याच्या अपमानकारक काठी स्वीकारून आलो, माझा साधा सन्मान देखील ठेवत नाही. ही जी बेडर आत्मजाणीव आहे, ही जाणीव महाराजांच्या अंतरी होती. पुढे महाराज निसटले, हे सगळं आपल्याला माहिती आहे. मी काय त्याच्या सगळीकडे जात. याच्यात तुम्हाला हेच सांगतो, महाराज निसटताना मदारी मेहतरने प्राणार्पण केलं. त्याच्याबरोबर दुसरा जो माणूस होता त्याने प्राणार्पण केलं, त्यांना मारून टाकलं. महाराज गेले कसे हे इतिहासाला पडलेलं गूढ आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासात 2 प्रश्नांचं उत्तर मिळत नाही. सुरतेची जी दुसरी लूट आहे त्याचा अर्धा वाटा कुठे ठेवला हे कळत नाही, ते अजूनही इतिहासाला माहिती नाही. आणि त्याच्यावर आता मध्ये मुरलीधर खैरनार यांची शोध नावाची कादंबरी आली, आपल्या ग्रंथालयात असेल, आपण ती वाचा. दुर्दैवाने ते गेले, त्यांना राज्य पुरस्कार पण भेटला होता. अतिशय चांगली कादंबरी आहे, त्याच्यावरती फिक्शन आहे ते. आणि दुसरा मुद्दा असा की ते आग्र्यावरून महाराष्ट्रात कसे आले कुणीच सांगू शकत. पुढे म्हणतं पेटाऱ्यातून आले, कुणी म्हणतं त्यांनी वेशभूषा बदलली आणि तसे आले. मला दुसरा पर्याय अगदी योग्य वाटतो. वेशभूषा बदलली, काही सरदारांना जरूर माहिती होतं महाराज जाणार आणि ते त्यांना सामील होते असंही मला वाटतं. यासाठी द्रव्याचा भरपूर वापर केला गेला असावा. त्यामुळे द्रव्याचा वापर करणे आपल्याला हवंसं करण्यासाठी हे पूर्वीपासूनच चालत आलंय. पण तो नीतीसाठी करायचा की अनितीसाठी करायचा हाही मुख्य वापर आहे. तर महाराज आग्र्याला आले, आग्र्यावरून महाराष्ट्रात आले, रायगडावर आले. त्यानंतर काही काळाने संभाजी महाराज देखील आले, छोटा संभाजी आला, त्यांना घेऊन आले वाराणसीहून. आल्यानंतर औरंगजेब त्यांना पत्र लिहितो, जे झालं ते झालं, आता तुम्ही आमची चाकरी करा, तुमच्या मुलाला आम्ही ही मनसब देतो आणि तुम्ही शांतपणे राहा. दोघांनाही माहिती होतं की हे जे झालंय ते दोघांच्या हिताचं आहे. आणि आता या प्रसंगातून आपलं तोंड वाचून मार्ग कसा काढायचा हे औरंगजेबाने जसं जाणवलं तसं मोगलांच्या हतबलतेचा परिणाम पण महाराजांनी ओळखला आणि त्यांनी त्यांच्याशी मिळतं जुळतं घेतलं. औरंगजेबाने जिजिया कर लादल्यावर महाराजांनी त्याला जे उत्तर दिले ते मुळातूनच वाचण्यासारखे. जिजिया कर काय होता की हिंदूंना जगण्यासाठी मुसलमान बादशाला कर द्यावा लागायचा. हा अर्थातच धार्मिक कर होता, जगण्यासाठी कर द्यायचा. हे काय बरोबर आहे का? जगण्यासाठी कुठे कर असतो का? महाराजांनी त्यांना पत्र लिहिलं की अरे तुमचे जे अकबर बादशाह होऊन गेले त्यांना आम्ही जगद्गुरु म्हणतो, त्यांनी 52 वर्ष राज्य केलं. नूर जहांगीरांनी 28 वर्ष राज्य केलं. शहाजहाननी जवळजवळ 22 वर्ष राज्य केलं, कारण त्यांनी हिंदू मुस्लिम असा भेद केला नाही. जे आसमानी किताब आहे कुराण, आसमानी किताब म्हटलेले त्याला कुराण, पवित्र कुराण, हे काही फक्त मुसलमानांसाठी नाही, ते जगासाठी आहे. त्या ईश्वराने तो उपदेश सर्व जगातल्या लोकांसाठी केलेला आहे असं औरंगजेबाला सांगितलंय. ते पत्र तुम्ही वाचा. महाराजांची भाषेवर किती कमांड होती, किती प्रभुत्व होतं तुम्हाला कळेल. एखादं पत्र कसं द्यावं. मला तर वाटतं की औरंगजेबाच्या मनात देखील महाराजांविषयी आदर उत्पन्न झाला असेल की प्रजेच्यासाठी, अरे फकीरांना लुबाडता तुम्ही,
पुढं फेडाले पा तो गुजरातचा सुलतान बघा असाच नष्ट झाला, त्याने जिजिया लावला होता, अशी भोकाडी पण दाखवलेली महाराजांनी. तुझं राज्य पण असं नष्ट होईल म्हटलं. कारण तुझं राज्य पण काय माहितीये का, तुम्ही जर कारण नसताना हसलात तर तो माझा अपमान ठीक आहे, पण महाराजांचा अपमान. आपण महाराजांचं चरित्र ऐकतोय तर शक्यतो कारण नसताना हसू नका, कारण असलं तर हसू. तर आपण कुठे होतो? हा, जिजिया. तिथं त्यांनी सांगितलं की तुमचे जे सरदार आहेत ते तुमच्या पदरचा विस्तू गावताने झाकतात, म्हणजे तुमचे दोष पोटात घालतात. तुम्हाला सांगत नाही ते काम मी करतोय, तुमचे सरदार करत नाहीत ते काम मी करतोय, कारण माझ्या प्रजेला तुम्ही जिजिया कर लावू नका, असं ठामपणे बादशाला खडसावणारा. आणि तू बादशाह आहे, तू तुझ्या दर्जाप्रमाणे वाग, असं जे पत्र लिहिलेलं आहे ते पत्र मुळातच वागण्यासारखं. महाराज का वेगळे होते इतरांपेक्षा? कारण मी मागाशी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगितल्या. स्त्रियांच्या आबरूला ते अतिशय महत्व देत असत. एक सकुजी गायकवाड नावाचा त्यांचा सरदार होता. बेळवाडी नावाचं एक गाव आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचं, तिथे एक छोटा किल्ला आहे. तो एका स्त्रीने, महिला किल्लेदार होती, त्या स्त्रीने, देसाई तिचं नाव, सावित्रीबाई देसाई, 27 दिवस लढवला. महाराजांच्या सैन्याला तिने 27 दिवस किल्ला मिळू दिला नाही. महाराजांनी तिला बोलवलं की तू स्वराज्यात ये, तू आमचं मांडलिकत्व स्वीकार आणि आमच्या कामाला मदत कर. पण तिने ऐकलं नाही, ती विरोधात राहिली. पण ती शूर होती. तिने 27 दिवस सकुजी गायकवाड नावाच्या सरदाराबरोबर युद्ध केलं. 27व्या दिवशी तो जिंकला. जिंकल्यानंतर किल्ल्यात गेला आणि त्याला जिंकल्याचा उन्माद झाला. उन्मादामध्ये त्याने त्या बाईंवर बलात्कार केला. महाराजांना हे कळलं. महाराजांना कळल्याबरोबर त्यांनी त्याचे डोळे काढले आणि त्याच किल्ल्यात त्याला मरेस्तोवर डांबून ठेवलं. ही जी शास्त्र आहे, ही जी शिक्षा आहे, ती शिक्षा त्यांनी स्वतःच्या सरदारांना करायला पण मागं पुढं पाहिलं. स्वतःच्या मामावर चालून गेले, कारण मामा स्वराज्याला काही फायदेशीर नव्हता, म्हणून त्यांनी नातेसंबंधांची पर्वा केली नाही. भोसले असतील, शिर्के असतील, सुर्वे असतील, सगळे देशमुख असतील, हे सगळे मराठे महाराजांच्या विरोधात होते. महाराज काही क्षत्रियांचे नेते नव्हते, फक्त महाराज 18 पगड समाजाचे, त्यात मुसलमान पण आले, त्याचे नेते होते. रांजाच्या पाटलाची कथा तर आपण ऐकलेलीच. एक कुणब्याची पोर, तिच्यावर या पाटलाचं लक्ष केलं. पाटील म्हणजे सर्व सत्ताधीश तिथला. त्याने त्या मुलीला उचललं, तिला भ्रष्ट केलं. त्या मुलीला मेल्याहून मेल्यासारखं झालं. तिने तिचं जीवन संपवलं. सगळ्या प्रजेला हे कळलं, पण बोलणार कोण? बोलणार कोण? कुंपणात जेव्हा शेत खातं त्याची दात मागायची कुणाकडे? कोण सांगणार? महाराजांच्या कानावर हे केलं. त्यांनी रांजाच्या पाटलाला बोलावणं पाठवलं. त्याने उद्दामपणे जबाब दिला आणि त्यांना मग हुकूम दिला गेला की याचे हातपाय कापा आणि त्याला मागे घेऊन. त्याचे हातपाय कापले गेले. सगळ्या मावळात ही कहाणी पसरली आणि जनतेला आनंद झाला की प्रजेच्या मुलीच्या अब्रू रक्षणार्थ राजा प्रसंगी त्याच्या अधिकाऱ्यांचे हातपाय कापतो. हे जे काही आहे हे पूर्वी होतं का? हे नव्हतं. दुसरी गोष्ट, कल्याणच्या सुभेदाराची सून. कल्याणला ते जिंकले मराठे. त्यांनी त्या सुनेला पकडलं, दरबारात आणलं. दरबारात आणल्यानंतर ती मुस्लिम सून परदानशीन होती. तिचा पडदा महाराजांनी दूर केला आणि तिचं अलौकिक सौंदर्य पाहिलं आणि त्या सौंदर्याने ते विस्मित झाले आणि त्यांना त्यांची आई आठवली. असं कवी म्हणतो. मला हे खरं वाटत नाही, असं कवी म्हणतो. आणि तिथं वाक्य असं आहे काव्यात, कवी काही म्हणतो, जे नर देखे रवी ते देखे कवी, असं म्हटलेलं आहे. तिथं वाक्य आहे की अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. अशी ती एक काव्याची ओळी आहे.
म्हणजे ते सौंदर्य पाहून त्यांना त्यांची आई आठवली. सौंदर्याचे निस्सीम उपासक आणि असताना महाराजांनी त्या स्त्रीचा गौरव केला, तिला साडी चोळी दिली, परत पाठवला असं इतिहासात आहे. मला ते खोटं वाटतं, कारण कुठल्याही सरदाराची कुठल्या स्त्रीला भर दरबारात घेऊन महाराजांना आणून तिचा बोरखावर करण्याची सामत नव्हती. त्यामुळं हे सगळं खोटं आहे. अशा बऱ्याच गोष्टी शिवाजींच्या विकृत चरित्रामध्ये घुसलेल्या आहेत, त्या आपल्याला ओळखल्या पाहिजेत आणि त्या ओळखून बाजूला करून त्यांचं जे खरं चरित्र आहे. शिवाजी मुस्लिम द्वेष्टे होते का? त्यांनी मशिदी पाडल्या का? अजिबात नाही. त्यांच्या तोफखान्याचा इब्राहिम खान होता प्रमुख, त्यांच्या आरमाराचा दौलत खान होता, त्यांचा वकील काझी होता. मी मगाशी सांगितलं औरंगजेबाचा वकील कोण? कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, तर यांचा काझी. कुठं धर्म आला तिथे? पुढं आपला आणि देवाची भांडणं झाली असं काही नव्हतं. हे नंतर मांडलेलं नरेटिव्ह आहे, हे नंतर मांडलेलं कथन आहे आणि याच्यामुळे धर्माधर्मात जाती जातीत भेद उत्पन्न केला जातो. महाराजांना स्वकीयांनी त्रास दिला. मी मगाशी सांगितलं ती आडनावं पण घेतली. मोहिते असतील, त्याच्यानंतर सुर्वे असतील, बांदल असतील, शिळीमकर असतील, या सगळ्यांनी महाराजांना त्रास दिलेला आहे. फक्त जयदेव त्यांच्या बरोबर शेवटपर्यंत राहिले 12 मावळातले देशमुखांपैकी, बाकी सगळ्यांनी त्रास दिला. मग त्यांच्या बरोबर कोण होतं? त्यांच्या बरोबर 18 पगड जातीतले, बहुजन समाजातले, शूद्राती शूद्र, दलित मासे मावळे होते आणि ते या राजाला राजा मानत होते. अशा प्रकारे या राजाने शेवटी राज्याभिषेक करायचं ठरवलं. कशाला करायचा राज्याभिषेक? ते राजे नव्हते का? पण त्यांना द्वाही फिरवायची होती. मराठ्यांचं राज्य स्थापन झालेलं आहे. जशी मोगलशाही, जशी आदिलशाही, जशी कुतुबशाही, जशी नष्ट झालेली निजामशाही, तशी ही मराठेशाही रायगडावर 1674 ला स्थापन होणार आहे आणि त्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज असतील. विरोध झाला, महाराष्ट्रातून विरोध झाला. कोणी केला विरोध? हे होते ब्राह्मण. महाराजांना विरोध करणारे ब्राह्मण होते, ब्राह्मण समाजाचे होते. त्यांनी का केला विरोध? कारण ते महाराजांना क्षत्रिय मानत नव्हते. महाराजांना स्वतःचं क्षत्रियत्व सिद्ध करावं लागलं. सिसोदिया वंशाचे आहेत हे सिद्ध करावं लागलं. तरी देखील महाराष्ट्रातल्या पुरोहितांनी महाराजांना राज्याभिषेक करायला नकार दिला आणि मग काशीवरून गागा भट्टांना बोलवण्यात आलं. ते मूळचे नांदेडचे, त्यांनी महाराजांचा राज्याभिषेक केला. एकमेव राजा असेल हा की ज्याचे 2 राज्याभिषेक झाले. कसे झाले? पहिला राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसात मासाहेब गेल्या. त्याच्यानंतर राजांची एक पत्नी गेली. अनेक अशा वाईट साईट घटना घडल्या. त्यामुळं निश्चलपुरी गोसावी नावाचा एक शाक्तपंथीय मांत्रिक हा महाराजांना भेटला आणि त्याने सांगितलं की तो जो मुहूर्त होता तो वाईट मुहूर्त होता. चांगल्या मुहूर्तासाठी तुम्ही अजून एक शाक्तपंथीय अभिषेक करून द्या. महाराज जरी मोठे होते, महापुरुष होते, तरी त्या काळच्या ज्ञानाने, त्या काळच्या काळाने, त्या काळच्या रूढीने, त्या काळच्या समाज परंपरांनी ते बांधलेले होते. त्यांना कळत होतं, असं नसतं काही. पण तरी देखील त्यांनी अरिष्ट जर येणारच असेल तर ते टळण्यासाठी सगळं काही केलं पाहिजे म्हणून तो शाक्तपंथीय अभिषेक देखील केला. परंतु तो करून देखील 6 वर्षाच्या आतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे याला काही महत्व नसतं. महाराज श्रद्धाळू होते, आस्तिक होते. देवा धर्मावर त्यांची श्रद्धा होती, भवानी मातेवर श्रद्धा होती. पण त्यांना भवानी मातेने तलवार दिली म्हणून त्यांनी पराक्रम केला, हे चूक आहे. त्यांची जी तलवार होती ती पोर्तुगीजांनी तयार केलेली होती. आजही सातारच्या राजघराण्यात ती आहे. त्यामुळे भवानी मातेने तलवार दिली नसती तर शिवाजी महाराज तयारच झाले नसते, हे थोतांड आहे. रामदास भेटले नसते तर शिवाजी महाराजांना प्रेरणाच मिळाली नसती, हे थोतांड आहे. शिवाजी महाराज यांना कुठल्याही कोबड्यांची गरज नव्हती. त्यांच्यावर महासाहेबांनी असे संस्कार केले होते की स्वतःचा मार्ग आखून स्वतःच्या प्रेरणेने आणि अतिशय निष्ठेने चालणारा हा मोठा राजा होता. त्यांना घरातून पण विरोध. संभाजी महाराज निघून गेले, त्यांचा अष्टप्रधानांची जमीन किती व्यतीत झाला असेल हा माणूस. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी सईबाई अत्यवस्थ होत्या, राजगडावरून निघाले, पाय निघलेला, काय वाटलं असेल त्या म्हणाला. हे इतिहासात पुढे येत नाही. इतिहासामध्ये घटना येतात, इतिहासामध्ये भावनांचं प्रदर्शन येत नाही. राजाला दुःख करायचा अधिकार नसतो. कौटिल्याने असं म्हटलेलं आहे
की राजाला महाल का, राजाला गाद्या गिरद्या का, राजाला हत्ती घोडे का? कारण राजा हा बकऱ्यासारखा असतो, त्याला खायला प्यायला घालून पुष्ट करायचं असतं आणि वेळ आल्यावर त्याला कापायचा देखील असतो. त्यामुळं युद्धाच्या प्रसंगी या राजाने प्रजेचं रक्षण करावं म्हणून त्याला मानलं होतं. आज काय होते, त्या काळामध्ये बलात्कार करणाऱ्यांना जी शिक्षा होते, आज बलात्कार करणारे मंत्री होतात, कुठे जातात, त्यांच्यावरचे खटले मागे घेतले जातात, त्यांना क्लीन चिट मिळते, एका लॉन्ड्रीमध्ये धुवून बाहेर येतात. ते हे सगळं पाहिल्यावर महाराज आज असते तर या नराधमांचं काय झालं असतं हा प्रश्न मला पडतो. मी व्यथित होतो. आज रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका म्हणणारे लोक लुटालूट करतात रयतेची. त्यावेळी महाराजांना काय वाटलं असतं आज. म्हणून आपण हे चरित्र आज शिकायचं आहे. त्याच्यामधल्या लढाया शिकायच्या नाही. लढायांसाठी युक्ती होतीच महाराजांकडे, शूर होते ते, त्यांनी कधी पाठ दाखवली नाही. ते शरण गेले, हात बांधून गेले, पण सन्मानानं गेले. ते असे दुःखी झाले नाही, त्यांनी आत्मसन्मानाशी तडजोड केली नाही, परंतु त्यांनी रयतेचं हित पाहिलं. राजेशाही जरी असली, सरंजामशाही जरी असली, तरी हा राजा लोकशाहीवादी होता. कारण लोकशाहीचं मूल्य काय? लोकशाहीचं मूल्य प्रजाहित पाहणे हेच आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांचं केलेलं राज्य म्हणजे लोकशाही, असं अब्राहम लिंकनची व्याख्या आहे. हे काही महाराजांना सांगायची कुणी गरज नव्हती. त्यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की आरमाराला लाकूड लागतं. तुम्ही आंबा कापाल, फणस कापाल, ही रयतेची झाडं आहेत, ती काही एका दोन दिवसात होत नाहीत. 6-6 महिने वर्ष लागतात ही झाडं मोठी व्हायला. तुम्ही ती कापाल तर हे चालणार नाही. एखादं जीर्ण झाड असेल, त्याला फळ येत नसेल तर ते तुम्ही घ्या, ते विकत घ्या, त्यांना पैसे द्या. तुम्ही त्या गावातून जात असाल, खायला प्यायला जिन्स हवे असतील, पैसे देऊन विकत घ्या. रयतेला त्रास दिला तर खबरदार. हे उंदीर वाद पडून नेईल आणि आग लागेल गंजीला, एवढा बारीक सारीक विचार हा राजा करतो. केवढं केवढं ध्यान आहे, केवढं चतुरस्र ध्यान आहे. त्याच्याही पलीकडे मी जाऊन सांगतो, महाराजांना आपल्या जहागिरीचा भूगोल सगळा माहिती होता. तुम्हाला तुमचा भूगोल माहिती आहे काय? पुणे जिल्ह्याचा. तुम्हाला नकाशा माहिती आहे काय? तुम्हाला मंचर कॉलेज गुगल मॅपवर कुठं येतं ते पाहिलं काय तुम्ही? फार कमी लोकांनी पाहिलं असेल. किती डोंगर आहेत, किती टेकड्या आहेत आपल्याकडे. महाराजांना सगळं माहिती होतं. कुठून कुठं हल्ले करायचे, कुठून कुठं निसटायचं, पन्हाळ्यावर कुठं बारीक जागा आहे निसटून जाण्यासारखी, हे वर बसून महाराजांना कळत होतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल शिवाजी महाराजांच्या राज्यातलं, ते म्हणजे त्यांचं हेर खातं. महाराजांनी एका पत्रात म्हटलंय की दिल्ली दरबारच्या अंतपुरात जे काही घडतं ते मला राज्यात बसून कळतं. हे असं बहिर्जी नाईक होते, रामोशी होते, ते सगळीकडे जायचे, त्यांचं ते हेर खातं होतं. आज आपले हेर पकडले जातात. मग आपल्या पंतप्रधानांना किंवा शाहरुख खानाला जाऊन सांगावं लागतं, आमचे 12 जण सोडून दे बाबा, त्यांना फाशी देऊ नको. कतारच्या राजाला सांगावं लागतं, हे गरीब आहे, हे निर्दोष आहे, ते सुटतात. आणि तो आमचा धुळ्याचा माणूस मात्र राहतो तिकडं पाकिस्तानच्या याच्यात पडून, जाधव नावाचा, त्याला मात्र कोणीच सोडत नाही. अगदी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पण सोडत नाही. पण महाराजांचे हेर असे सापडत नव्हते, ते सापडत नव्हते. मैलोगंती. त्या काळात काही मोबाईल नव्हते, फोन पण नव्हते, काही नव्हतं, तरी पत्र जायची, तरी सगळं व्हायचं. किती सज्जता असेल. राज्य फुकट उभं होत नाही. राज्यासाठी जसे लोक लागतात तसं धोरण लागतं. राज्यासाठी जसं सैन्य लागतं तसा खजिना पण लागतो. 2दा सुरतेची लूट केली, पण फ्रेंच पादराला लुबाडलं नाही. लोकांनी सांगितलं हा पादरी चांगला आहे, धर्मगुरू चांगला आहे, हा लोकांना मदत करतो, हा प्रसंगी पैसे देतो. त्याचा सन्मान केला, त्याला सोडून दिलं. गरीब लोकांना सोडून दिलं, गरीब व्यापाऱ्यांना सोडलं आणि बाकीच्यांना खंत्या लावल्या. हे जे काही आहे, हा तारतम्य भाव, हा विवेक, ही सत्सद विवेक बुद्धी या थोर राजाच्या अंगी होती. 1680 साली राजांचा मृत्यू झाला. तो कशाने झाला तर त्यांना ताप आणि रक्ताच्या उलट्या झाल्या असं लिहिलेलं. काही ठिकाणी हगवण लागली, डिसेंट्री असं पण लिहिलेलं. पोर्तुगीजांच्या साधनांमध्ये अँथ्रॅक्स लिहिलेलं आहे. काही ठिकाणचे चरित्रकार असं म्हणतात की महाराजांना विष प्रयोग झाला, 12 दिवस आजारी होते, त्याच्यात ते गेले.
खरं काय ते इतिहासालाच माहिती. परंतु इतरांच्या तटस्थ साधनांवरून आपण असं समजूया की ते अँथ्रॅक्सने गेले, त्यांना उलट्या झाल्या, रक्ताचे जुलाब झाले, त्याच्यानंतर ज्वरामध्ये महाराज गेले. 50 वर्षाचं आयुष्य हा माणूस जगला, इतक्या लढाया लढला, इतकं सगळं केलं, इतकी पत्र लिहिली, इतक्या लोकांचा खात्मा केला. प्रसंगी कपलला झाला असतानाही पुढच्या 6 महिन्यात तेवढे सगळे किल्ले जिंकले. पुढच्या 6 महिन्यात आग्र्यावरून आल्यानंतर सगळे किल्ले जिंकले, पहिल्यापेक्षा राज्य वाढवलं. हे कशाचं द्योतक आहे? हे आपल्या स्वतःवरच्या आत्मविश्वासाचं द्योतक आहे. मी काय करू शकतो माझ्या प्रजेसाठी? आणि हे कधी येतं? ज्यावेळी तुमच्या कार्यावर तुमच्या अभंग निष्ठा असेल. महाराज आस्तिक होते पण देव भोळे नव्हते. त्यांनी देवालयांना वतन दिली, मशिदींनाही वतन दिली. धर्मगुरूंसमोर ते नतमस्तक होत. याकूत शाह सारखा गुरु होता त्यांचा, ते मुसलमान धर्मगुरू समोर पण नतमस्तक होत. ते अजिबात धार्मिक राजे नव्हते. त्यांनी कधी हिंदू मुस्लिम भेदभाव केला नाही. पण आज महाराजांचं चरित्र सांगताना अफजल खानाचं चित्र लावतात आणि महाराज कोथळा काढतात आणि त्याच्यावरून दमले होतात. म्हणजे आपण प्रतिमांना महत्व देतो, आपण विचारांना महत्व देत नाही. आपण विचारांना महत्व दिलं पाहिजे. आणि या प्रतिमा दाखवून जे समाजात धर्मात जे जातीय द्वेष पसरवतात त्यांना आपण सांगितलं पाहिजे की हे बस करा, आता आम्ही ऐकणार नाही, आता आम्ही तुमच्या या कुटील डावांना फसणार नाही. हिंदूंनी पण लक्षात ठेवावं की महाराज हे पूर्णपणे सर्व धर्मांना समान मान देणारे राजे होते. आणि मुसलमानांनी लक्षात ठेवावं की जे कठोर हिंदू सांगतात, कडवे हिंदू सांगतात, तसा शिवाजी नाही. शिवाजी हा चांगला आहे आणि त्या शिवाजीचा इतिहास त्यांनी देखील समजावून घेतला पाहिजे. तसं ते घेतात. महाराष्ट्रातले मुसलमान हे तसं ते घेतात आणि तशा प्रकारे महाराजांना सर्व धर्मीयातून मान मिळतो. हा महाराष्ट्र हा तेजोमय पुरुषांचा महाराष्ट्र आहे. पण सगळ्यात तेजोमयी कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी एक स्वप्न पाहिलं आणि उन्हापुऱ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये ते प्रत्यक्षात येईल हे पाहिलं. त्याच्यानंतर त्यांनी ज्या प्रेरणा दिल्या त्यामधून छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणार्पण केलं, परंतु स्वराज्य दिलं नाही. राजाराम महाराजांनी परागंदा होऊन जिंजीला राजधानी नेली, स्वराज्य दिलं नाही. 27 वर्ष औरंगजेबाला इथं यावं लागलं, लढावं लागलं, तरी देखील त्याला हे स्वराज्य जिंकता आलं नाही. मरताना त्या शहनशहाला एकच आठवतं की मी जर शिवाजीला जाऊ दिला नसता, शिवाजी जर आग्र्यावरून गेला नसता तर मला हे असं दुसऱ्याच्या मुलखात खितपत पडत मरावं लागलं नसतं, हे त्याला माहिती होतं. आणि ज्यावेळी शिवाजी महाराज गेले त्यावेळी तो वरून खाली उतरला आणि त्याने महाराजांसाठी नमाज पढला, त्याने प्रार्थना पढली. हे कशाचं द्योतक आहे? तुमचं आमचं वैर असेल, परंतु मरणांतानी वैराणी दुसऱ्याच्या याचं कौतुक करणारा पण औरंगजेब बादशाह होता. त्याच्यातही काही चांगले गुण होते. त्यामुळं आपण जो एक सुरी इतिहास वाचतो हा बंद करा. महाराजांचे चांगले गुण घ्या, समोरच्याला जा विचारा. शिवाजी महाराजांचं नाव घेतोस ना, मग हे चुकीचे गुण तुझ्यात कसे काय? किंबहुना तो जा विचारू नये म्हणूनच आपल्याला खोटा इतिहास सांगितला जातो आणि खोट्या इतिहासाच्या कादंबऱ्या प्रसिद्ध केल्या जातात. महाराष्ट्र हा संवेदनशील लोकांचा देश आहे. कशाने पण लोकांच्या भावना दुखावतात. कोणी लगेच दगड घेऊन मारायला तयार असतो. याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की महाराजांचं कुठलंही सरकारी चरित्र अजून उपलब्ध नाही. सरकारी चरित्र नाही. साहित्य अकादमीने सेतू माधवराव पगडींचं एक चरित्र प्रसिद्ध केलंय इंग्लिश आणि मराठीमध्ये, ते आहे, परंतु ते अधिकृत नाही. त्याच्यात चुका आहेत. त्रशम शेजोलकरांनी असं चरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला, परंतु ते थकले. त्यांनी जे पुस्तक तयार केलं पुराव्यांचं, त्याचं पुस्तकच 650 पानांचं झालं सर. आणि ते जर आपल्या लायब्ररीमध्ये असेल तर आपण जरूर ते इतरांनाही वाचायला सांगा आणि आपणही वाचलं नसेल तर कृपया वाचा. ते मला दुर्मिळ प्रत त्याची मिळाली आणि मी त्याच्यात वाचल्यावर मला कळलं की खरा इतिहास काय असतो, पुराव्याने इतिहास कसा लिहिला जातो.
आपल्याकडे भावनिक इतिहास लिहिला जातो, आपल्याकडे एक हेतू मनात ठेवून इतिहास लिहिला जातो. जे इतिहास लिहितात ते त्यांचं नरेटिव्ह आपल्या माथी मारतात, तो इतिहास तटस्थ नसतो. तो कदाचित एखाद्या सवर्ण समाजाचा इतिहास असू शकतो. त्यामुळं हे जर टाळायचं असेल तर महाराजांची अस्सल पत्र वाचा, महाराजांविषयी तुम्ही स्वतः विचार करा. आणि आज या निमित्ताने मला इथं येऊन महाराजांविषयी जे काही मोडकं तोडकं बोलता आलं, तुमच्याशी संवाद साधता आला, मला माहिती आहे तो अपुरा आहे, तो अपुरा आहे. परंतु हे जर राजे झाले नसते तर काय झालं असतं? मराठ्यांना प्रतिष्ठा मिळाली नसते. मराठ्यांनी एक काळ मोगल बादशहाला अभय दिलं, त्याला गादीवर बसवलं. याचं कारण महाराजांपासून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी अहमदिया करार केला आणि दुसऱ्यासाठी परकीयांबरोबर भांडले. मोगल बादशाहसाठी अब्दाली बरोबर युद्ध केलं आणि पानिपत मध्ये आपली 1 लाख बांबडी फुटली. महाराज हे श्रद्धाळू होते, धार्मिक होते, परंतु प्रसंगी ते धर्म बाजूला सारत असत. बजाजी नाईक निंबाळकरांना म्हणजे हे सईबाईंचे भाऊ ते मुसलमान झाले, त्यांना परत हिंदू धर्मात घेतलं. नेताजी पालकर 6 वर्ष अफगाणिस्तान मध्ये मोहम्मद कुली खान म्हणून राहिले, त्यांना परत हिंदू धर्मात घेतलं. असा कुठलाही विधी हिंदू धर्मात नाही, महाराजांनी तयार करायला लावला, घेतला. वर त्या बजाजी नाईक निंबाळकरांच्या मुलाला आपली मुलगी दिली की त्यांना कोणी म्हणू नये की यांचं धर्मांतर झालं होतं, त्यांना प्रतिष्ठा दिली. हे असं वागणारा राजा हा काळाच्या पुढचा होता, काळाच्या 1000 वर्ष पुढचा होता. आणि असं नेतृत्व उभं राहावं म्हणूनच आपण इतिहास वाचला पाहिजे. त्यांचा एक जरी गुण आपल्यामध्ये आला तरी आपल्या आयुष्याचं सोनं होईल, आपण उजळून जाऊ. मिडास राजाचा टच आपल्या आयुष्याला होईल. आणि म्हणून हे चरित्र आपण वाचलं पाहिजे, कायमच वाचलं पाहिजे. या चरित्रांच्या पोथ्या तुमच्याकडे झाल्या पाहिजेत. आणि ही चरित्र अनेक प्रकारची आहेत. तुम्ही डचांचं वाचा, इंग्रजांनी लिहिलेली वाचा, जदुनाथ सरकारांचं वाचा, त्याच्यानंतर वासी बेंद्र्यांचं वाचा. कादंबऱ्या फक्त वाचू नका, त्या कोणाच्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार नाही. पांचाऱ्यांचा शिवाजी कोण होता ते वाचा, सगळ्यांचं वाचा, पण तुमचं मत तयार करा. कोणाच्याही विचारसरणीने प्रभावित होऊ नका. शिवाजी महाराज कोणाच्या विचारसरणीने राजनीतीने प्रभावित झाले नाही, त्यांनी त्यांचा मार्ग शोधला आणि त्या मार्गाने ते गेले, म्हणून त्यांचं स्वराज्य उभं राहिलं. म्हणून महाराष्ट्र आज मानाने उभा राहतो आणि तो कुणाही समोर झुकत नाही. मोडेल तरी चालेल परंतु आम्ही झुकणार नाही असं महाराष्ट्र एकेकाळी सांगत असेल. आज वेगळी परिस्थिती आहे. हे यांना शिवचरित्र पहिल्यांदा वाचायला दिलं पाहिजे की निष्ठा काय असते, निष्ठा कशी मावळ्यांकडे होती, निष्ठा कशी महाराजांकडे होती आपल्या अनुयायांविषयी, हे यांना वाचायला दिलं पाहिजे. पण तसं होत नाही. कदाचित याला राजनीती म्हणत असतील, कुटील नीती म्हणत असतील, मला माहिती नाही. परंतु तत्वाने वागण्याचा समय आजचा नाही हे मात्र खरं. पुन्हा एकदा महाराजांना वंदन करतो आणि आपण माझं शांत चित्ताने ऐकून घेतलं याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद काळे सर. आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, कर्तृत्व आणि विचारांचं एक प्रकाश टाकून पुन्हा एक त्याचा आम्हाला परिचय करून दिला, त्याबद्दल आपलं धन्यवाद. साहेबांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपण आपल्या व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट मांडण्यापेक्षा विचारपट मांडलात, व्यक्तिचरित्र मांडण्यापेक्षा त्यांचं विचारचरित्र मांडलात. लोकांमध्ये राहणारा, लोकांमध्ये मिसळणारा हा राजा होता, म्हणूनच तर त्याला आम्ही जाणता राजा, जनतेचा राजा म्हणतो. अशा या महाराजांच्या विचारांची प्रासंगिकता आपण पटवून दिलात, त्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद. आपण